मंडळी, कधी कधी तुम्ही निरीक्षण केलंय का की घरात कुणाचं काम कितीही चांगलं असलं, कुणी कितीही कष्ट केलं तरी पैसा अजिबातच हातात टिकत नाही. कधी अचानकच खर्चाचा डोंगर कोसळतो, तर कधी कधी व्यवसाय किंवा इतर गोष्टीत आपलं नुकसान होतं. यासाठी मग आपण लक्ष्मीपूजन करतो, नाना तऱ्हेचे उपाय करतो, पण घरात पैसा स्थिर राहत नाही. कारण असं म्हणतात की पैशाचं नशीब हे फक्त मेहनतीत नसतं, ते त्या ऊर्जेत असतं जी ऊर्जा तुमच्या घरात फिरत असते. शिवाय प्राचीन काळी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आहेच की घर हे फक्त काही चार भिंतींचं नसतं, ते एक ऊर्जा केंद्र असतं आणि त्या ऊर्जेचा प्रवाह जर चुकीच्या दिशेने गेला तर लक्ष्मी देवी ही घराचा उंबरठा ओलांडत नाही आणि तिथूनच खरा दुःखाचा डोंगर सुरू होतो. म्हणूनच घरात लक्ष्मीचा वास व्हावा, घरात पैसा टिकावा, यासाठी वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं? वास्तुशास्त्र सांगत असलेल्या त्या 5 छोट्या पण प्रभावी गोष्टी कोणत्या, ज्यामुळे तुमच्या घरात बक्कळ पैसा, शांतता आणि सुख येऊ शकतं? सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगायची आहे. वास्तुशास्त्र तज्ञ यांच्याशी बोलूनच ही माहिती आम्ही घेतली आहे आणि बाकी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय असतो. विशेष भारीचा यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाहीये. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, गोष्ट आहे पुण्यातील शांताराम काकांची. अत्यंत संस्कारी, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि दररोज विठ्ठलाची पूजा करून दिवसाची सुरुवात करणारे शांताराम काका चांगलं हसत खेळत जीवन जगत होते. पण अचानकच त्यांच्या पोटात दुखायला लागलं, म्हणून मग त्यांच्या पत्नीने त्यांना शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे उपचारादरम्यान त्यांना अपेंडिक्स झालंय, ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर कॅन्सर होईल असं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. परंतु शांताराम काका त्यांच्या पत्नीला बोलले, मी एवढी देवाची पूजा करतो, मग मला असं कसं होऊ शकतं? मग नंतर ते पिंपळगावच्या वास्तुशास्त्र तज्ञांकडे गेले. शांताराम काका त्यांना म्हणाले, मी एक माळकरी माणूस आहे, विठ्ठल भक्त आहे, मला कोणतं व्यसन पण नाही, तरी पण माझ्या फक्त पोटात दुखायला लागलं म्हणून शेजारच्या डॉक्टरांकडे गेलो. तर ते बोलले अपेंडिक्स आहे, ऑपरेशन तरी करावं लागेल, नाहीतर कॅन्सर होईल. त्यावर ते तज्ञ म्हणाले, तुम्ही जिथं पूजा करता ती दिशा कोणती आहे? त्यावर शांताराम काका बोलले, पश्चिम दिशा आहे. त्यांनी पुन्हा विचारलं, तुमचं देवघर कोणत्या दिशेला आहे? त्यावर काका म्हणाले, पश्चिम दिशेलाच आहे. त्यावर ते तज्ञ म्हणाले, तुम्ही एवढी मनापासून पूजा करता, एवढी विठ्ठलाची भक्ती करता, पण जर देवघरच चुकीच्या दिशेला असेल तर अशी नकारात्मक शक्ती आपल्या शरीरापर्यंत पोहोचते आणि आजारपण वाढायला सुरुवात होते. एवढंच नाही तर दक्षिण आणि पश्चिम दिशा ही यमदेवाची मानली जाते. यामुळे या दिशेला देवाचं तोंड करणं टाळायचं असतं. तर वास्तुशास्त्रानुसार देवपूजा करताना तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं, कारण यामुळे देवाचे आशीर्वाद थेट मिळतात. मंडळी, एवढंच नाही तर आपली आजी नेहमी सांगायची, घराच्या उत्तर आणि पूर्व कोपऱ्यात नेहमी उजेड राहू दे, कारण तिथूनच लक्ष्मीचा मार्ग खुला राहतो. आणि ही फक्त म्हण नाही तर वास्तुशास्त्राचं विज्ञान आहे. म्हणूनच घरात लक्ष्मी स्थिर करण्यासाठी कोणत्या त्या 5 गोष्टी करायला हव्यात हे आपण एक एक करून बघूयात. सगळ्यात पहिलं तर घराच्या मुख्य दरवाजाची योग्य दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असते. हा दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुगंधित ठेवावा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहते. दरवाजावर स्वस्तिक काढा, यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते, शांतता टिकून राहते. वास्तुशास्त्रात स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने स्वस्तिक काढल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दररोज घराच्या अंगणात पांढरी रांगोळी काढा. कलरची रांगोळी नसेल तरीही चालेल, पण पांढऱ्या रांगोळीला वास्तुशास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे आणि ती शुभ मानली जाते. कारण पांढरा रंग हा ज्ञान आणि विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीसाठी अत्यंत प्रिय होता. त्यामुळे पांढऱ्या रांगोळीचा वापर घरात केल्याने शुद्धता, ज्ञान आणि सुसंस्कृत वातावरण आणण्यास मदत होते. एवढंच नाही तर पांढरा रंग हा नकारात्मक शक्तीला, वाईट नजरेला दूर ठेवतो. आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे किचनची दिशा ठरवणं. मंडळी, किचनची दिशा ही नेहमी पूर्वेलाच असावी. अगदी जर खूप प्रॉब्लेम आला तर किचनची दिशा पूर्वेनंतर उत्तरेला चालते. या दोनच दिशा वास्तुशास्त्रानुसार शुभ मानल्या जातात, कारण या दिशेला किचन ओटा असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसंच स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड केल्यानं अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं. एवढंच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या सकाळी किचनमध्ये खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे शरीराला पुरेसे विटॅमिन डी जीवनसत्व मिळतात. याला सनशाईन विटॅमिन असंही म्हणतात. यानंतर चौथी गोष्ट म्हणजे आपण संध्याकाळी जेव्हा बेडवरती झोपतो तेव्हा झोपण्याची दिशा ही पूर्वेला किंवा दक्षिणेला असावी, कारण वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा मानली जाते आणि या दिशेला डोकं करून झोपल्याने धन, आनंद आणि समृद्धी प्राप्त होते.
वैज्ञानिक दृष्ट्या पूर्वीचे चुंबकीय क्षेत्र उत्तर ध्रुवीपासून दक्षिण ध्रुवापर्यंत पसरलेले आहे। जेव्हा तुम्ही दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय करून झोपता तेव्हा तुमचे शरीर या चुंबकीय क्षेत्राशी संरेखित होते। यामुळे रक्तदाब सामान्य राहतो आणि रक्ताभिसरण सुधारतं। तसंच शांत आणि गाढ झोप लागते। म्हणूनच लक्षात ठेवा, उत्तरेकडे डोके करून झोपणं पूर्णपणे टाळा। यामुळे झोपेचे विकार, आरोग्य समस्या आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, असं वास्तुशास्त्र आणि विज्ञानात देखील सांगितलेलं आहे। आता काय होतं, बऱ्याचदा लोक बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीला लागून देवघर ठेवतात। काही लोक तर बेडरूम मध्येच देवघर ठेवतात। यामुळे लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही, पैसा टिकत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, देवघर हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं। आपण स्वयंपाकघरात देखील देवघर ठेवू शकतो। वास्तुशास्त्रानुसार पूजा करताना आपलं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं, कारण अनेक पुराणांमध्ये पूर्व दिशा ही देवांची दिशा मानली जाते। असं म्हणतात की या दिशेला तोंड करून पूजा केल्यानं देवांचे आशीर्वाद थेट मिळतात। तसंच ही दिशा चैतन्य आणि ज्ञानाचं प्रतीक आहे। तसंच दक्षिण दिशेला तोंड करून पूजा करणं टाळावं। यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, कारण ही दिशा मृत्यूचे देवता यमराज यांच्याशी संबंधित मानली जाते। आता आपला मुख्य विषय, घरात पैसा राहावा म्हणून काय केलं पाहिजे। सगळ्यात पहिलं तर तिजोरीत पैसा ठेवण्याची दिशा ही उत्तर दिशा असावी। आता असं का, तर संपत्तीचा देव कुबेरची ही दिशा मानली जाते। तिजोरी किंवा कपाट उत्तरेकडे तोंड करून ठेवावं, म्हणजे ते दक्षिणेच्या भिंतीला लावून ठेवावं। यामुळे घरात पैसा वाढतो आणि सौभाग्य येतं। याशिवाय नैऋत्य ही दिशा स्थिरता आणि बचतीसाठी उत्तम मानली जाते। या दिशेला तिजोरी ठेवल्यास पैसे सुरक्षित राहतात आणि बचत होते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिजोरीचं तोंड कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला नसावं। तसंच तिजोरी रिकामी ठेवू नका, त्यात थोडेफार पैसे, गोमती चक्र किंवा शंख ठेवा। याशिवाय घरात पाण्याचा स्रोत जसं की पाण्याची टाकी किंवा नळ ईशान्य दिशेला असणं शुभ मानलं जातं। टपकणारे नळ किंवा पाण्याची गळती ताबडतोब दुरुस्त करा, कारण यामुळे आर्थिक नुकसान होतं। घरामध्ये विशेषतः ईशान्य आणि उत्तर दिशांना पसारा ठेवणं टाळा। या दिशा स्वच्छ आणि मोकळ्या असाव्यात, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि पैशांचा प्रवाह सुरळीत राहतो। यानंतर घरातील तुटलेल्या किंवा निकामी वस्तू ताबडतोब काढून टाका। यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। यासोबतच आणखीन इतर उपायांचा आपण विचार केला तर मनी प्लांट आग्नेय म्हणजेच दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवल्यास आर्थिक वाढ होते। उत्तर दिशेच्या भिंतींवर आरसा लावल्यास संपत्तीची ऊर्जा दुप्पट होते असं मानलं जातं। यासोबतच कुबेर यंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवल्यानं लक्ष्मी आकर्षित होते। यानंतर स्वयंपाक करताना आपले तोंड पूर्वेकडे असावे। स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा। यासोबतच आठवड्यातून 1 किंवा 2दा आहारात दही आणि भात खाल्ल्यानं घरात लक्ष्मीचा वास राहतो, असं सुद्धा मानलं जातं। बाकी मंडळी, तुम्ही वास्तुशास्त्राचा कधी अनुभव घेतलाय का? आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।